नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। राष्ट्र विकासार्थ सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचा विधान भवनावर महामोर्चा धडकला। महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम व्हावे यासाठी सर्वत्र सिंचन प्रकल्प निर्माण व्हावे हे शासनाचं धोरण। मात्र विदर्भातील राजकीय उदासीनता, पश्चिम महाराष्ट्राचे मांडलिक होण्यातच धन्यता मानणारी मानसिकता याचा पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पुरंदरांनी चाणाक्षपणे फायदा घेत विदर्भाचे आर्थिक दोहन केले। पश्चिम महाराष्ट्रात अनेक सिंचन प्रकल्प निर्माण केलेत हे विदारक वास्तव आहे। परिणामी विदर्भाचा प्रचंड सिंचन अनुशेष निर्माण झालाय। पुढे अनुशेष निर्मूलनास्तव सन 2000 ते 2010 या काळात विदर्भात मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्पांना मान्यता प्रदान केली गेली। सिंचन प्रकल्पांना आवश्यक ती जमीन स्वस्त दरात उपलब्ध व्हावी याकरता शासनाने शक्कल लढवून 6 जून 2006 रोजी सरळ खरेदीबाबत एक 4 ओळीचे परिपत्रक निगंभित केलं आणि पश्चिम विदर्भातील सुमारे 15,000 हेक्टर जमीन केवळ 80,000 ते 1.5 लाख रुपये प्रति एकर एवढ्या अत्यल्प दराने जमिनी खरेदी करून घेतल्या। अनेक मागण्या घेऊन न्याय मिळावा या हेतूने प्रकल्पग्रस्त 10 वर्षांपासून सातत्याने विविध आंदोलन करतायत। दरम्यान शासनाचे लक्ष वेधण्याकरता निर्णायक लढा म्हणून हिवाळी अधिवेशन काळात नागपूर येथे हा भव्य मोर्चा काढण्यात आला। प्रकल्पग्रस्त पुरुष, महिला, मुलाबाळांसह जीवावर उदार होऊन सहभागी या आंदोलनात झालेले आहेत। आज या हिवाळी अधिवेशनाचा 6वा दिवस सुरू आहे। खरं तर शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, कारण शेतकरी हा संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे। पण आज खरं तर शेतकरी हा कुठेतरी रस्त्यावर उतरलेला दिसतो आहे। सरकारवर त्याचा असंतोष आपल्याला व्यक्त होताना दिसते आहे। तर या आंदोलनाच्या माध्यमातून या शेतकरी, या बळीराजाच्या मागण्या काय आहेत ते आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात। नमस्कार सर, एकंदरीत तुमच्या मागण्या काय आहेत आणि तुम्ही कशासाठी रस्त्यावर उतरलेले आहात ते आमच्या प्रेक्षकांना सांगा। मी साहेबराव विदळे, विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचा मार्गदर्शक। अगदी संक्षिप्तपणे मी सांगतो, आज हजारोच्या संख्येने हा मोर्चा निघालेला आहे। 300 किलोमीटरवरून हे प्रकल्पग्रस्त या ठिकाणी आलेले आहेत। या महिला आहेत, म्हाताऱ्या आहेत। तर आमचं एवढंच म्हणणं आहे शासनाला की आतापर्यंत शासनासोबत जो संवाद झाला होता, ज्या बैठकी झाल्या होत्या, त्या बैठकीमध्ये यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी जे आम्हाला आश्वासनं दिले होते त्या आश्वासनाची यांनी पूर्तता करावी। ते आश्वासन म्हणजे कोणते? यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही जे आमच्या जमिनी शासनाला दिल्यात, कशाकरता दिल्या? राष्ट्राच्या विकासाकरता आम्ही सर्वस्वतः त्याग केलेला आहे। पिढ्यानपिढ्याच्या जमिनी दिलेल्या आहेत। तर शासनाने आम्हाला असं आवाहन केलं होतं की ह्या जमिनी द्या, आम्ही तुम्हाला योग्य मोबदला देऊ। परंतु यांनी मोबदला देताना आम्हाला धोका दिला। लोकांच्या अज्ञानाचा, लोकांच्या दारिद्र्याचा यांनी गैरफायदा घेतला। वाटाघाटी न करता आमच्या जमिनी यांनी सरळ खरेदी करून घेतला आणि दर काय दिले तर 39,000 पासून ते 1.5 लाखापर्यंत। पण नंतर जेव्हा 2-4 वर्षांनी तो कायदा आला, कायदा तयार केला यांना हे माहिती होतं, तोपर्यंत या लोकांच्या जमिनी यांनी लाटल्यात आणि नंतर कायदा आला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून यांनी जवळजवळ 12 ते 20 लाख रुपये प्रति एकराचे दर दिले। आमचं असं म्हणणं आहे, ही बाब जेव्हा आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिली की तुम्ही आमचे पालक आहात, तुम्ही आम्हाला धोका द्यायला नको, तर मग शासनाने आमच्यासोबत बैठकी घेतल्या आणि मान्य केलं की आम्ही तुम्हाला न्याय देऊ। आमचं एवढंच म्हणणं आहे, 2013च्या अधिनियमाप्रमाणे आमच्या जमिनीच्या जे मूल्य आहे, जे भाव आहे ते ठरवा आणि आम्हाला दिलेला मोबदला वजा करून फरकाची रक्कम तुम्ही आम्हाला द्या। एवढं आमचं राष्ट्र म्हणणं आहे। तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा। चिखलीवरून आले आम्ही, आमचे शेत कमी दामात घेतले। आम्हाला 3 वर्ष झाले आमच्या शेतात पाणी आहे। आम्हाला काहीच किलोभर माल होईना। आम्ही मुंबईला उपोषण केलं, 14 दिवस आम्ही मुंबईला होतो। आम्हाला 10 दिवसाचा निर्णय दिलता, पण आम्हाला इथे 10 महिने व्हायला लागले, आम्हाला काहीच न्याय दिला नाही। आम्ही गेल्या 3 वर्षापासून आम्ही या लढ्यासाठी लढत आहोत। प्रकल्पग्रस्तांसाठी आमच्या शेत्या गेल्यात, आमच्या लेकरांची, आमचे खाण्याचे याचे सगळे वांदे करून ठेवले सरकारने आणि त्यासाठी आम्ही आझाद मैदानावर 11 दिवस तिथं आंदोलन केलं। 11व्या दिवशी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला न्याय देऊ आणि त्यांनी ओमप्रकाश लोढा आणि अपर सचिव त्यांनी दीपक कपूर यांना आमचा न्याय करण्यासाठी पाठवलं। पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 10 दिवसात तुम्हाला न्याय देऊ आणि आम्ही त्यांना लेखी सुद्धा मागितली, त्यांनी आम्हाला लेखी दिली नाही। त्यांनी सांगितलं की आमच्यावर भरोसा करा। आम्ही सरकारवर भरोसा केला, पण त्यांनी आमचा भरोशाचा त्यांनी गळा दाबला आमचा। आम्ही त्यांना मायबाप समजलं की ते आम्हाला खरोखर न्याय देतील। आम्ही 11व्या दिवशी लेकराच्या घरी आलो, आम्ही त्यांचं ऐकलं शासनाचं की शासन आपल्याला सांगत आहे, आपल्याला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, ते शब्द पाळतील।
आणि आम्हाला 10 दिवसांनी ती मीटिंगसाठी बोलवतील, पण त्यांनी आम्हाला मीटिंगला बोलवलं नाही. आखरी त्यांना आम्हाला पुन्हा त्यांनी रस्त्यावर उतरण्यासाठी त्यांनी आम्हाला मजबूर केलं. त्यांनी आमचा दुसऱ्यांदा त्यांनी आम्हाला धोका दिला. पहिला धोका दिला त्यांनी आमची शेती आमच्याजवळून हिरावून घेतली. आम्हाला काही न सांगता आमच्या गावात मीटिंग न घेता आमच्याकडून त्यांनी शेती घेतली. दुसऱ्यांदा त्यांनी आम्ही तिथं 11 दिवस तिथं आंदोलनाला बसल्यावर त्यांनी आम्हाला 10 दिवसाचा शब्द दिला, तो दुसरा त्यांचा धोका दिला. पण तिसऱ्यांदा जर आम्ही शेतकरी आमच्या न्यायासाठी उतरलो आणि आम्ही जर धोका द्यायला निघालो तर त्यांनी या प्रकल्पग्रस्तांना जसं त्यांनी धोका देण्याचं ठरवलं तसं आम्ही सुद्धा त्यांना धोका देऊ शकतो हे त्यांनी त्याचा विचार करावा आणि प्रकल्पग्रस्तांना होईल तेवढा लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर त्यांनी त्यांचं वर्ष पुढचं काय होईल त्यांनी त्यांचा विचार करावा. हो, आम्हाला वाटतं तसं. आम्ही आतापर्यंत तीच अपेक्षा धरून आलो इथपर्यंत. आम्हाला तेवढीच न्यायाची अपेक्षा आहे, बाकी काही नाही. जो नाही मिळेल तो आम्हाला मान्य आहे. लवकरात लवकर आमचे धरणग्रस्त मुलं ते नोकरीवर लागले पाहिजेत, बस एवढ्याशिवाय मी काही बोलू शकत नाही. पण एकच सर्व नंबर कारंजा पाटबंधाऱ्याने एक दान दिले आणि त्या सर्व नियमावरती यवतमाळ पाटबंधारे 7 लाख दिले. त्यामुळे माझ्या घरी 2 आत्महत्या झाल्या. ते एक 2009 भाऊ मेला आणि 2016 मोठ्या प्रमाणात धनप्र फाशी घेतली. हे सर्व आमच्या संघटनेले मालूम आहे. म्हणून एवढंच माझं म्हणणं आहे या राजकीय पक्षाले, आमच्यावर जो अन्याय होऊन राहिला सगळ्या बळीराजावर, याचा त्याची ताबडतोब न्याय द्यावा अशी मी नम्र विनंती करतो. 10 वर्षों से हमारा विदर्भ प्रकल्पग्रस्त समिति का संगठन ने ये जो 3 मुद्दे जो हमारे हैं, हमारी जो जमीन गई कोई 40,000 रुपये एकड़ से गई, उसमें भी अपंग लोग हैं. आज तक वो अपंग को न्याय मिला नहीं. उनको किसी प्रकार का इंटरव्यू वगैरह कोई पत्र आया नहीं. आज भी वो बेरोजगार है. उसके बाद में आज़ाद मैदान पर हमने 12 से 15 दिन उपोषण किया. वहाँ पर आमरण उपोषण. मुख्यमंत्री जी ने हमारे को आश्वासन दिया था, कैबिनेट मंत्री भेजे थे कि हम 10 दिन के अंदर बैठक लगाएंगे. आज 6 महीने हो गए, आज तक कोई बैठक लगाई नहीं. इसलिए हमने ये जो कदम उठाए हैं, अब हम इनको 2024 में बता देंगे. हर मतदार संघ में 15 से 20 हजार हमारे मतदान है. इसलिए हमारी संगठन जो है तो सक्रिय है. अब हम सक्रिय हो चुके हैं और हमारे आंखें खुल चुकी है. अगर हमारे साथ अब भी इस अधिवेशन में न्याय नहीं मिला तो हम 2024 में हमारे विदर्भ में इस सरकार को हम बता देंगे हम क्या है. शेतकरियों पर जो अन्याय हुआ है, शेतकरियों की कोई खबर नहीं लेते. शेतकरियों का कोई मंडल भी नहीं है. आज तक का कभी उनको पूछा जाता है. 90% प्रमाण पत्र अभी तक मिले नहीं. इसलिए हमारी विनंती है की हमारी न्याय को पूरी की जाए. आपण बघू शकता की आपल्या भारत देशाला कृषी प्रधान देश असं म्हटलं जातं आणि आता आपल्या भारत देशातील शेतकरी आपला बळीराजा हा रस्त्यावर उतरलेला दिसतोय. खरंच त्यांच्या प्रश्नांचं निराकरण होणार का असा प्रश्नचिन्ह सुद्धा आपल्या समोर निर्माण होत आहे. कॅमेरामॅन सचिन सह मी प्रियंका ठाकरे, शंकरनाथ न्यूज लॅब. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. महारोजगार मेळाव्याने नोकरी दिली ही मानाची, सक्षम केली युवा पिढी, झाली प्रगती महाराष्ट्राची. नमो महारोजगार मेळाव्याने केली प्रगती महाराष्ट्राची. महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आयोजित केलेल्या नमो महारोजगार मेळाव्यात 11,097 तरुणांना मिळाली रोजगाराची संधी. या मेळाव्याने देशामध्ये एक रेकॉर्ड तयार केलेला आहे. सर्वात जास्त नोकऱ्या देणारा मेळावा देखील हाच ठरणार आहे. नमो रोजगार मेळावा चांगली संधी आहे रोजगार मिळवण्यासाठी. पहिल्या दिवशीच मला जॉब मिळाली आहे. इंदिरा कंपनी इथे जॉब भेटलेला आहे. झाला युवा सक्षम आणि महाराष्ट्र रोजगार क्षम.